नमस्कार, श्री स्वामी समर्थ चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे। 30 मार्च रोजी चैत्र नवरात्र या उत्सवाला सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंतच्या 9 दिवसांमध्ये चैत्र नवरात्री साजरी होत असते। यामध्ये दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते। या चैत्र नवरात्रीमध्ये बरेच जण देवीची पूजा मांडून घटाची स्थापना देखील करतात, परंतु घटस्थापना किंवा देवीची पूजा मांडून झाल्यानंतर अशा कोणत्या 10 गोष्टी आहे की त्या आपण चुकूनही करायच्या नाहीत। तर यातली पहिली गोष्ट आहे, घटासाठी वापरत येणारी माती ही खराब नसावी। रस्त्याच्या आजूबाजूची किंवा खराब जागेवरची माती आणू नये, तसेच खराब पाण्याचा वापर देखील करू नये। दुसरी गोष्ट आहे, एकदा घट स्थापन करून झाल्यानंतर 9 दिवसांपर्यंत घट हा हलवायचा नसतो। तिसरी, चुकीच्या दिशेला घटाची स्थापना करायची नाही। देवघरात किंवा घराच्या ईशान्य कोणात घटाची स्थापना ही करायची असते। चौथी, जिथे घट स्थापना करायची आहे तिथे आपण त्याच्या आजूबाजूला स्वच्छ जागा केली पाहिजे। पाचवी, टॉयलेट किंवा बाथरूमच्या आसपास अजिबात घटाची स्थापना करायची नाही। सहावी, घटाला अपवित्र हातांनी स्पर्श करायचा नसतो। सातवी, घटस्थापना झाल्यावर घराला अजिबात सुनं सोडायचं नाही। आठवी, घटातील उगवलेल्या धनाला किंवा धान्याला विधिवत नदीमध्ये प्रवाहित करायचे असते, ते इकडे तिकडे कुठेही टाकून देऊ नये। 9, घटाची 9 दिवसांपर्यंत सकाळ संध्याकाळ पूजा अर्चना ही करायची असते। 10वी, घट कोणत्याही रूपात खंडित झाला नाही पाहिजे, म्हणजे तुटला किंवा फुटला नाही पाहिजे। असे झाल्यास अशुभ मानले जाते। त्यामुळे घटाजवळील कोणतेही काम सावकाश व हळूवार करावे। तर या 10 गोष्टी किंवा 10 नियम जे आहे ते आपल्याला पाळायचे आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।